नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 16. अशी मोठी विक्षिप्त माणसे होती. तात्या रेडकर हा काही तास आमचा शेजारी नव्हता, पण नित्य नेमाने तो आमच्या घरासमोरून जायचा. त्यामुळे त्याची मूर्ती आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा माझ्या मनात होती तशी आहे. काळ्या वर्णाचा आणि बुटक्या तुंदील ठेवणीचा तात्या तुरु तुरु चालू लागला म्हणजे पाण्याचा काळा कुळकुळीत माठ पाय फुटून चालतो आहे असं वाटायचं. घामामुळे सारं अंग तेलकट तुकतुकीत दिसायचं. घोड्याच्या पुंजकेदार शेपटीसारखी दिसणारी शेंडी मानेवरून पाठीवर ओघळलेली असायची. शेंडीभोवती काळा घेरा ठेवून बाकीचे डोके तासलेले असायचे आणि त्यावर सदान कदा खोबरेल तेलाचा तवंग चिकटलेला असायचा. हातात काठी घेऊन ती टेकत टेकत एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला अशा डुलक्या घेत तात्या संथपणे चालायचा. पण चालताना त्याचे अंग असे विचित्र हलायचे की तो तसा संथपणे चालला तरी तुरु तुरु चालल्यासारखा दिसायचा. चालता चालता ओठ पेचून मानेच्या शिरा ताणायचा आणि उजव्या खांद्यावरचा पंचा नीट करण्यासाठी अधूनमधून खांदा उडवायचा. खांद्यावर कधी पंचा नसला तरी त्याचा खांदा हा सवयीने उडायचाच. त्याला वेडावून दाखवण्यासाठी आम्ही काही पोरे तोंड पेचून मानेच्या शिरा ताणत असू आणि उजवा खांदा उडवीत असू, पण ते पाहून तात्या कधी चिडला नाही. आमचे ते वेडावणे त्याच्या लक्षात सुद्धा आले नसेल. काही पोरांना मात्र ती सवय कायमची लागली. त्यातला एक जण तर आज तागायत मानेच्या शिरा ताणून तोंड पेचतो आहे. तात्यासारखा अबोल मनुष्य आमच्या गावात दुसरा कोणी नव्हता. तो फारसा कुणाशी बोलत नसे. शेतातून बागायतीतून फिरत राहण्याचा एक आवडता छंद. वाटेत त्याला अनेक लोक भेटायचे, पण त्यांच्याशी बोलण्यासाठी तो कधी थांबत नसे. बरा असा मा असा प्रश्न असो किंवा तात्यानो खायपर्यंत असा प्रश्न असो, तात्या फक्त डोळे मिटून मान वाकडी करायचा, बस तेवढेच उत्तर. तोंडातून कधी ब्र निघत नसे आणि आपण असे मौन का पाळतो याची तो कधी जाहिरातही करीत नसे. आमच्या घरी देवकार्य असले आणि आमच्या नेहमीच्या ब्राह्मणाच्या घरी अडचण असली म्हणजे तात्या ब्राह्मण म्हणून यायचा, यथेच्छ जेवायचा, पण त्याच्या तोंडून एक शब्द बाहेर येत नसे. गुळवणीचा किंवा कढीचा भुरका मारल्याचा आवाज येईल तेवढाच. शेवटी तोंडातून येणारा आवाज म्हणजे ढेकरांचा. त्या पलीकडे तोंडातून दुसरा आवाज नाही. पण कधी कधी राहवले नाही म्हणजे मात्र तो मोजक्या शब्दात बोलायचा. देवकार्याचे जेवण झाले म्हणजे पानाची पेटी ओढून 2 पाने उचलायचा. एकदा त्याला पेटीत कच्ची कोवळी पाने आढळली तेव्हा न राहून तो बोलला, आपू पान वेलीवरची पानं तू काढलंय? होय, काय झाला? छा छा, टाकलो हात आणि उरबाडली पानं असं करू नये. जी पानं पक्की होतात ती पिकून पडतली म्हणून काढूची, अशी कच्ची पानं काढू नये. अरे पानवेल झाली म्हणून काय झाला? तिच्या अंगावरची कोवळी पोरा तुम्ही काढून घेतल्यात तर तिका काय वाटत? मुक्या प्राण्यांनाच नव्हे तर झाड वेलींना सुद्धा माणसासारख्या भावना असतात असं तात्याला वाटायचं. त्यामुळे झाडाझुडपांशी गायी बैलांशी तो दयाळू वृत्तीने वागायचा. त्यांच्या संगतीत तो अधिक असायचा. माणसांची संगत त्याला फारशी मानवत नसे. तपकीर म्हणा किंवा विडी म्हणा, त्याला कसलेही व्यसन नव्हते. तंबाखूचा वास नाकात बसला की झाडांच्या फुलांच्या मातीच्या वासाला नाक मुकलेच असे तो म्हणायचा. इतरांपेक्षा अगदी वेगळ्या अशा या मतांमुळे तात्या रेडकर हा हाप भ्याड तात्या माणूस आमच्या गावात ओळखला गेला. त्याच्या उभ्या हयातीत या एकाच नावाने त्याची अवहेलना झाली. रेडकर हे त्याचे आडनाव होते हे सुद्धा अनेक लोक विसरून गेले होते. नुसत्या तात्या या नावाने त्याला कोणी ओळखतच नसे, पण नुसत्या हाप म्याड या उपाधीने मात्र त्याला प्रत्येक जण ओळखत असे. तात्याक बघतलाय खयचो हाप म्याड तर दुसरो खयचो असा तात्या संबंधीचा संवाद त्यावेळी ऐकू यायचा.
तात्याला हाफ मॅड ही उपाधी प्रथम कोणी दिली, कधी दिली याचा तपशील कोणाला माहीत नव्हता. पण ती उपाधी मात्र नावा आडनावासारखी अव्याहतपणे वापरली जायची. तसे म्हटले तर आमच्या बाजूचे हे एक वैशिष्ट्यच होते. बहुतेक लोक बराच वेळ रिकामटेकडे, त्यामुळे एकेकाच्या उणिवा हेरणे हे बहुतेकांचे आवडते काम. काही विशेष उणिवा दिसल्या की कोणीतरी पटकन एक उपाधी पिल्लू सोडल्यासारखा सोडायचा. मग बघायला नको, ती उपाधी त्याला जन्मभर चिकटायची. हाफ मॅडसारखी उपाधी असलेले अनेक लोक त्यावेळी आमच्या गावात होते. नाही नाही भाऊ या नावाने ओळखला जाणारा एक भाऊ आमच्या गावात होता. नाही नाही म्हटल्यासारखी त्याची मान लटालट हालायची, म्हणून त्याला नाय नाय भाऊ असं नाव पडलं. मुंबईला गिरणीत किंवा रंगकामात 4 दमड्या कमवून आणि आपली कोकणी भाषा अर्धवट विसरून काही कुळवाडी लोक गावी यायचे. हातात थोडा पैसा असायचा, त्यामुळे स्वाभाविकच त्यांना एखादा जमिनीचा कुणगा विकत घ्यावा असं वाटायचं. अशी गिरायकी नेहमी नाय नाय भाऊच्या गळाला लागत. नाय नाय भाऊ हा बामण. स्वच्छ कपडे परिधान करून तो ओट्यावर बसलेला असायचा. बैठे उतरत्या फळीचे मेज समोर असायचे, त्यात स्टॅम्प पेपर तयार असायचे. गिराईक आले की भाऊ स्टॅम्प पेपर काढायचा, बोरू घेऊन मोडीत कुरुकुरू लिहायचा. शाईवर काळी वाळू टाकायचा आणि शाई वाळते न वाळते तोच जमिनीचे पैसे मोजून घ्यायचा. कुणगा आपल्या मालकीचा झाला म्हणून त्या कुळवाड्याने कुंपण घालायला सुरुवात केली की कुणग्याचा मूळ मालक तिथे हजर व्हायचा. शिवीगाळ व्हायची, क्वचित मारामारी सुद्धा. कारण नाय नाय भाऊने तयार केले खरेदीपत्र हे नेहमीच बनावट असे. सोम्याची जमीन गोम्याला, सोम्याला त्याचा पत्त्याच नाही. गोम्याचे पैसे मात्र नाय नाय भाऊच्या कनवटीला. मग खरेदी खताची कटकट मागे पडायची आणि शिवीगाळीचे फौजदारी खटले सुरू व्हायचे. वर्ष 1.5 वर्ष कोर्ट बंदरात खेटे टाकायला लावून कुळाच्या डोक्यावरून हात फिरवून झाला न झाला तोच दुसरे एखादे गिराईक बंदरावर हजर होई. कित्येक वर्ष हे अव्याहतपणे चालत होते. पण नाय नाय भाऊचे काय नशीब होते कोण जाणे, एकदाही तो स्वतः कचाट्यात आला नाही. तसेच त्याने एकाला खड्ड्यात घातले म्हणून दुसऱ्याचे डोळे कधी उघडले नाहीत. पुढच्या ठेच मागच्या सहाना ही म्हणत त्याच्या बाबतीत कधी खरी ठरली नाही. नाय नाय भाऊच्या कर्तबगारीवर गावचे बामण खुश असत. रंगकामात 4 पैसे गावले म्हणून मोठे जमीनदार होतले असे म्हणून ते या कुळवाड्यांना हिणवीत असत. भाऊ मानेनं नाय नाय म्हणता, पण कुळवाडे ऐकणत नाय ते का भाऊचं तरी काय इलाज असे म्हणून ते भाऊचीही दुसऱ्या परीने टिंगल करीत. बोंडेचोर ही पदवी असलेला बाबल्या मडवळ हा असाच एक प्रसिद्ध माणूस होता. मडवळाच्या घरात तो जन्माला आला खरा, पण त्याने स्वतःचे किंवा इतरांचे कपडे कधीच धुतले नाहीत. त्याच्या स्वतःच्या अंगावर तर धड कपडे सुद्धा नसत. कमरेला एक पंचा असायचा, तो इतक्या जागी फाटलेला असायचा की बाबल्या तो नेसतो कसा याचेच सर्वांना कोडे वाटायचे. दिवसभर तो दारूच्या नशेत निश्चेष्ट असायचा. त्याच्या खाती माडी आणि काजूची दारू या 2 पेयात सारे सुख होते आणि छटाक व नवटाक ही त्या सुखाची 2 मापे होती. कोणत्याही क्षणाला त्याला कुठेही पहा, ओटावर जीभ फिरवीत तो तोंडाने मच मच करीत असायचा. पण एक त्याचा तोल कधी गेला नाही. गुत्त्यासमोर मिळणारी चणे, दाणे, पापड, भजी असली पोट भरू आणि वास मारू साधने त्याला कधी मानवली नाहीत. त्यात 2 पैसे टाकण्याऐवजी तेवढी माडी आधी घेतलेली बरे असे त्याचे मत होते. बोंडेचोर बाबल्याला पैशा अडक्याची ददात कधी पडली नाही. कुणाच्याही बागायतीत दिवसा ढवळ्या शिरावे, पटापट माडावर चढावे, 2 बोंडे खाली न टाकता, कारण धापदिशी आवाज येईल, ते हातात धरून खाली उतरावे आणि तडक पेस्तवाच्या गुत्त्याकडे जावे. हा त्याचा ठरलेला उद्योग होता. पेस्तावणे त्यावेळी गिरायकांसाठी ही खास सोय ठेवली होती. पैसाच पाहिजे असे बंधन नव्हते. तांदूळ, मिरच्या, आंबे, कवटे, कोंबडी काहीही आणा. इतकेच काय, माडाची चुडते आणा. त्या हिशोबाने शिशे भरले जात. पण बोंडेचोर बाबल्याला इतर वस्तू सहजासहजी मिळण्यासारख्या नव्हत्या, म्हणून तो माडावरची बोंडे चोरून काम भागवायचा. त्यामुळे त्याला सगळे लोक बोंडेचोर म्हणत. ए बोंडेचोर, ए बोंडेचोर
असे म्हणत आम्ही त्याच्या पाठीला लागत असू. नाही तर काय, गरिबाची म्हणून टर उडवतायत, असे तो तोंडाची मचमच करीत म्हणायचा. बाबल्या, तू बोंडे चोर नाही नाय? नाही तर काय, देवाची शपथ, शपथ देवावरचा फूल उचलीन, असं म्हणून तो बेडरपणे देवावरचे फूल उचलायला तयार असायचा. मला वाटते खऱ्या अर्थाने गावात तोच नास्तिक इसम होता. पण त्याने देवावरचे फूल उचलण्याची तयारी दाखवली म्हणून त्याची बोंडे चोर ही पदवी कोणी काढून घेतली नाही. अर्थात त्याचे बाबल्यालाही काही वाटत होते अशातला भाग नाही. असे अनेक बरे वाईट पदवीधर त्यावेळी आमच्या गावात होते. पदवी देणे, उपाधी चिकटवणे हा गावच्या लोकांचा एक उद्योगच होता. मग तात्या किंवा भाऊ यांच्यासारखे बामण असोत किंवा बाबल्यासारखा मडवळ असो, रिकामा वेळ घालवण्यासाठी बहुधा बामणांचा हा उद्योग असायचा. त्यासाठी त्यांना कारणसुद्धा फार मोठे लागत असे नाही. वरच्या घडीच्या रामजीने एक विधवा बाई ठेवली होती. त्यात नवीन असे काहीच नव्हते. गावात अशा भानगडी खूप असायच्या, पण रामजी तिच्या डोक्याला अमृतांजन चोळत असताना कुणी कुठून कसे पाहिले कोण जाणे. पण वरच्या घडीचा रामजी क्षणार्धात अमृतांजन रामजी म्हणून ओळखला गेला. मग ते नाव कायम झाले. पण या सर्व लोकात तात्यावर मात्र अन्याय झाला असावा. तात्याला लोकांनी हाफ मॅड म्हटले ते योग्य नाही असे आता मला राहून राहून वाटते. मला वाटते तात्या हा निसर्गप्रेमी होता. तो वेडा नव्हता, अगर वेडसरही नव्हता. त्याने फक्त वेड्यासारखे निसर्गावर प्रेम केले. पण निसर्गावर प्रेम करण्याची कल्पनाच आमच्या गावी वेडगळपणाची ठरली, यात काही नवल नव्हते. जिथे स्वतःच्या बायका मुलांवर सुद्धा सढळ प्रेम करण्याची कल्पना धड रुजली नव्हती, तिथे निसर्गप्रेमाची काय कथा. अर्थात तात्याला मात्र त्याला मिळालेल्या उपाधीचे कधीच काही वाटले नाही. आपल्याला हाफ मॅड म्हणतात हे त्याला ठाऊक होतं, पण भोवताली लोक नाहीतच अशा समजुतीने तो वागायचा. झाडाझुडपांच्या संगतीतच तो अधिक असायचा. फुलं झाडावरच्या कळ्या काढू नयेत, फक्त पूर्ण फुललेली फुलेच तेवढी खुडावीत, झाडांची पाने तोडू नयेत, माडावरचे नारळ काढू नयेत, पडलेले तेवढेच नारळ घ्यावेत, अशी त्याची काही अव्यवहारी मते होती. श्रावणात मी पत्री गोळा करू लागलो की तात्या हटकून थांबत असे. नागपंचमीला 5 झाडांची 5-5 पाने, गोकुळाष्टमीला 8-8 पाने अशी पत्री जमा करावी लागत असे. अशावेळी तात्या गंभीर होऊन थांबायचा. उजव्या हातातली काठी ढुंगणावर टेकून तिच्यावर थोडासा रेलायचा आणि संतपणे आग्रही आवाजात म्हणायचा, आपू, डोळे झाकून पत्री काढू नको. प्रत्येक पान मेजून घे. गावली म्हणून उरबाडू नको. झाडा दुखावता रे ती. देवाधर्मासाठी म्हणून थोडी पाने खोडावीत, पण ती निश्चित मोजून. एक पान फुकट जाता नये, असा त्यांचा कटाक्ष होता. पानामुळे झाडा श्वास घेतात, सोडतात, असाही एक शास्त्रीय सिद्धांत सांगून तो अंगाला वळसे देत पुढे चालू लागायचा. एकदा तर संतापाच्या भरात त्याने माझ्यावर काठीसुद्धा उगारली होती. मारले नाही म्हणून ठीक, नाहीतर हाताचे किंवा बरगडीचे हाड मोडले असते आणि त्यात त्याला पुन्हा काहीही वाटले नसते. हाड मोडले तर काय मोठेसे, झाड मोडले असते तर तो हळहळला असता. पण हे सारे व्हायला कारण काय, तो प्रसंग मला आठवतो. एकदा सकाळी मी शेतातून चाललो होतो. शेतातल्या मेरेवर लाजरीच्या वेली होत्या. त्यावर लाथा मारीत मी पुढे पुढे चाललो होतो. लाजरीची पाने पटापट मिटत होती. ते पाहून गंमत वाटत होती. तेवढ्यात तात्याने मला कुठून पाहिले कोण जाणे. तो पंचा सुटेपर्यंत धावत आला आणि आम्ही हाताने काठी उगारून त्याने 2-4 शिव्या हसडल्या. झाले काय तेच मला कळले नाही. क्षणभर घाबरलो हे खरे, पण पळालो नाही. तात्याच्या तोंडाकडे टकमक पाहत राहिलो. तात्या धावला होता म्हणून त्याला दम लागला होता. झाला काय ओरडा, मीही जरा दमात घेतले. आपू, नको रे पुता लाजरीची नासाडी करू. अरे लाजाळू वनस्पती ती, तिचो नको असा छळ करू. लाजरीच्या वेलीवर लाथा मारल्यामुळे तिचा छळ कसा होतो ते मला कळले नाही.
परंतु तात्याचा कळवळलेला जीव पाहून मी सर्द झालो आणि पुन्हा लाजरेवर लाथ न मारता रस्त्याला लागलो. जादूगार, शाहीर, डोंबारी ही मंडळी गावोगावी नेहमीच यायची आणि शाळेशी सलगी करायची. मग शाळेतल्या प्रत्येक पोराकडून पैसा 2 पैसे वर्गणी काढून रुपया 1.5 रुपया जमला की शाळेच्या मुलांसाठी एक खेळ व्हायचा. एकदा डोंबाऱ्याचा असाच खेळ होता. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे सारे ठरलेले असायचे. आवाज फार आणि कृती कमी. ढोलक्याचा आवाज आणि तोंडाचा आवाज. खेळ म्हणजे पोरांच्या 2-4 उलट्या सुकड्यात उड्या, तारेवरची करामत आणि मेंढ्यांची टक्कर. डोंबाऱ्याच्या पोरांच्या उलट्या सुलट्या उड्या झाल्या. मग डोंबाऱ्यांच्या बायकोची तारेवरची कसरत सुरू झाली. तारेचे एक टोक काठीला आणि दुसरे टोक झाडाच्या फांदीला बांधले होते. डोंबाऱ्याची बायको तोल सांभाळीत नुकतीच कुठे दोरीवरून चालत होती आणि त्यामुळे झाडाची फांदी थरथरत होती. तेवढ्यात तात्या हजर झाला. झाडाची फांदी थरथरते आहे हे पाहता तात्या कळवळला. मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याने डोंबाऱ्याच्या बायकोला खाली उडी टाकायला लावली. डोंबाऱ्याच्या अंगावर काठी उगारून फांदीचा दोर सोडायला लावला आणि फरड्या आवाजात हातवारे करीत त्याने हेडमास्तर आणि डोंबारी यांची एकाच वस्त्राने जाहीर हजामत केली. ता झाड भियाला, बिचारी फांदी थर कापली, तरी देवान तुमका काळीची अक्कल दिली नाही. कसले डोंबलाचे खेळ करतास, असे ओरडत त्याने मोठमोठ्या आवाजात डोंबाऱ्याच्या आणि हेडमास्तराच्या 72 पिढ्यांचा उद्धार केला. तारेवरची कसरत बंद पडताच डोंबाऱ्याने मेंढ्यांचा खेळ सुरू केला. मेंढा समोरून धावत यायचा आणि डोंबाऱ्याच्या हातातल्या दगडावर टक्कर द्यायचा. त्या दगडाच्या ठिकऱ्या उडायच्या. हा प्रयोग 3दा करण्यासाठी डोंबाऱ्याने 3 दगड आणून ठेवले होते. पण पहिला दगड फुटताच तो दगड आपल्याच डोक्यावर आपटून फुटल्याप्रमाणे तात्या कळवळून ओरडायचा. गरीब जनावराचो नको रे छळ, असे मोठ्याने ओरडत त्याने डोंबाऱ्याच्या कमरेला विळखा घातला. डोंबाऱ्याने हाती घेतलेला दुसरा दगड त्याला शेवटी खाली टाकावा लागला. पण मेंढ्याला विचारला ते काही कळले नाही. सवयीनुसार तो धावत आला आणि लोक ओरडत असताना त्याने तात्याच्या ढुंगणावर धडक दिली. त्यामुळे तात्या आणि डोंबारी दोघेही कोलमडून पडले. पण दुखापत झाली ती तात्यालाच. तो महिनाभर झोपून राहिला आणि डोंबारी दुसऱ्या दिवशी आपल्या लवाजम्यानेशी दुसऱ्या गावी चालता झाला. त्यानंतर जवळजवळ महिनाभर गाव नुसता हसत होता. हाप म्याड तात्याची चेष्टा चालू होती. मेंढ्याची कवटी नाही ना फुटाक, अशी काही जणांनी कुत्सित चौकशी केली होती. पण तात्याने मात्र ती चेष्टा मनावर घेतली नाही. बरा होताच तो पुन्हा हिंडू फिरू लागला, पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ लागला. मला आठवते, तात्या एखाद्या झाडाच्या सावलीत तासन तास मुकाटपणे बसलेला असायचा. जमिनीवरचा चारा न्याहाळायचा, झाडावरची फुले नुसती हुंकायचा आणि गोंजारायचा. पहिला पाऊस पडला म्हणजे सरी अंगावर घ्यायचा. भिके डोंगरी ही गावची स्मशानभूमी, पण तिथून गावची वनराजी दिसते म्हणून तो बराच वेळ त्या स्मशानात बसून राहायचा. जेवून झाल्यावर 2 घास कुत्र्यांना घालायचा. तोंडाने आह आह करीत 4 शिते कावळ्यांसाठी शिंपडायचा. शेतात चरणाऱ्या गाई म्हशींच्या पाठीवरून हात फिरवायचा. पण पुढे अशा प्रेमापोटीच त्याचे मरण ओढावले. दुलाजीचा मुलगा यम हा संध्याकाळी गुरे घेऊन घरी यायचा, पण येताना आपल्या रेड्याच्या पाठीवर बसून यायचा, म्हणून लोक त्याला यम म्हणत. एकदा तात्याने ते पाहिले. तो तत्काळ चिडला. दुलाजीच्या पोराने आपला भार रेड्याच्या पाठीवर टाकावा हे तात्याला सहन झाले नाही. काठी उगारून तो यमाच्या अंगावर धावला, पण रेड्याचा काय समज झाला कोण जाणे. त्याने तात्याला शिंगावर घेतले आणि सपशेल खाली आपटले. तात्याच्या मांडीला आणि बरगडीला इजा पोचली. त्यातच तात्याचा अंत झाला. यावरही लोक हसले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.